आमच्या गणित फिरकायचं नाही. मर्डर पण किती एवढं झालं की या लोकांनी एवढा मा झाला या लोकांनी निवडून येऊन. वाटलं तर देवाय शपथ घेऊन सांगतो आम्ही की आमचं एवढा हाल आहे. तुम्ही निवडून येता, तुम्ही आमचे चांगलं करा की आमचं. गटरचं पाणी मिक्स आहे चावीत. त्याने इथं येणार, भाषण देणार, जाणार. पुढच्या 5 वर्षानं दुसरा येणार, तो भाषण देऊन जाणार. येऊन जाऊन बघतात आणि करतात असं सांगतात, कोणी इथंच नाही. रात्रीचं बाहेर पडायचं ते दुसऱ्या दिवशी घरात यायचं आणि आम्ही गेलो विचारलं की नाही बाहेर गेलेत. आम्ही स्वप्न बघितले, रातचं झोपलं, आम्ही सपन पडलं, दारात फरशा घातल्या म्हटलं माझ्या. आणि सकाळी उठून बघितलं चिकून आणि पाणी आणि त्याच्यात आम्ही संडासला बसतो. पाणी सगळं आमच्या अंगावर उडतं. जावा साहेब पुढे जरा बघा, हे बघा कसं राहतात लोक. पाणी प्यायचं असतं आम्ही. किती वर्ष सुरू आहे? 40 वर्ष झालं असं पितो पाणी. काय पाणी प्यायचं, औषध दवाखाने बरं करायचं, हे असं पाणी लोक पितोय. आम्ही तिकडे जाते ये मग. एखादा रोग झाल्यावर मोठा म्हणजे मला विश्वास बसत नाही की मी कोल्हापूरमध्ये आहे. इतक्या वाईट अवस्था आहे इथं. असंच इनी थांबायचं. सगळं पडले. हे बघा दादा, हे असं आम्ही इथं आंघोळ करायला लहान नाही, काय नाही आम्हाला. हे असली घाणीत आम्ही राहिले, लेकर बाळा घेऊन आम्ही. हा हे घर आमचं हे. या घाणीत आमची सोय कोण करे? गरीबाचे दाड कोण घेता तुम्ही आमची? तुम्ही निवडून येता, तुम्ही आमचे चांगलं करा की आमचं. आमचे लेकर बाळाचं चांगलं करा. बने असंच असंच आहे. हो त्या बाईचं ऐका, ती बाई म्हातारी सारखी दुखणे नाही, सारखी दवाखान्याला येते बाई. रोज एक दिवस आड करून नाही, रोज दवाखान्याला येते बाई. आमचं एवढं म्हणणं तुम्हाला कसं, आम्ही तुम्हाला जसं निवडून आणले तशी आमची सोय करा की तुम्ही चांगली. आमच्या गरीबाई सोय कोण करणार सरकारशिवाय? म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत. या तुम्ही आता आतमध्ये इकडे. महिला असताना त्यांची लहान लहान मुलं आहेत, म्हणजे लहान लहान मुलं असताना सुद्धा त्यांना अशा अवस्थेत राहायला लागते. आणि हे 1-2 दिवसाचं नाही, गेले अनेक वर्ष हे सुरू आहे. मला सांगताना सुद्धा हे फार वाईट वाटतंय. एखाद्या माणसासंग, एखाद्या समुदायासोबत आपण इतकं वाईट क्रूर वागू शकतो का? आपण माणूस म्हणून आहे की आपण हैवान झालोय, असा प्रश्न विचारण्याची अवस्था आजच्या घडीला निर्माण झाली. डोळ्यांना बघवत नाही, इतकी वाईट अवस्था आहे. जाऊया पुढं, आणखी काही बघूया इथली स्थिती काय. म्हातारी बघा कधी सोय केली. या अशी गली मामा कसं राहायचं, कसं सावरच आम्ही या गलीत. आई गली कशी आहे? 12 महिने व्हिडिओ चाललाय. 12 महिने गली अशी या गलीत कसं राहत असं. पाणी टाकायचं बघा, म्हातारी सारखी दुखणे नाही. सारखं औषध तिला या डबरीचं पाणी पितो आम्ही. हे बघायचे आम्ही. ही म्हातारी बघा, हिला सारखं औषध आहे. डबऱ्यातलं पाणी त्या डबरीचं पाणी पितो आम्ही. हे बाहेर बाहेर येऊन ह्या डबरीतलं पाणी पितो सर. साहेबाला साबण बाहेर आजी या डबऱ्यातलं पाणी पिते. हे आजी बघच जाईल डबरीतलं पाणी कानावर घेत नाही. कानावर कोण घेत नाही. मला सांगा, ह्या डबऱ्यातनं तुम्हाला पाणी, या डबरीतलं सर आम्ही पाणी पितो. सोय करत नाही, मागायला गेलं की नाही आम्हाला. आमच्याकडे नाही, तुम्ही साधं गटर काढायला कोण येत नाही साहेब. या डबरीतलं पाणी साहेब आम्ही पितो. आता तुम्ही जाताना इथून जाता नमस्कार करून असं तुमची कामं करतो आम्ही. आणि मागणं निवडून आले, आम्ही गेलो नाही तिथं घरात. साहेब पुढे बाहेर गेले बाहेर गेले साहेब.
हे असं म्हणते आताच बाहेर गेले की तुम्ही जर टायमात त्याला आलाय. काय नाही साहेब. जरा मागणं कार्डाचं रेशन कार्ड आता 5 वर्षाला रेशन कार्ड चालू नसते काय नसतं आपण साहेबाकडे जातो दुसरं कोणाकडे जाणार आहे का तिकडे पण तसंच त्यांनी साहेब करते आम्हाला काय आमची तुम्ही नाही टायमा तुम्ही आमची दाढी घेता ती ही घर बघ ती जागा बघ असं मोहर जाऊ निसर्ग डबर जायचं त्या डबरीतलं पाणी पित म्हणजे मला विश्वास बसत नाही आणि माणसाला डबऱ्यातलं पाणी घेऊन वापरावं लागतं आणि ते प्यायला वापरायला लागतं. अरे आजच्या घडीला आपण ॲक्वाचं पाणी आणि स्वच्छ पाण्याच्या वल्गना करतोय, पण कोल्हापुरात असा काही भाग आहे जिथं थेट पाणी डबऱ्यात साचलं जातंय आणि त्या डबऱ्यातनंच त्या माणसाने पाणी घ्यायचं, ज्यातनं अनेक वर्षे ही माणसं आजारी पडतात, ज्यातनं अनेक वर्षे ही दवाखान्यांची भर करत असतात आणि वर लोकप्रतिनिधींकडे जावं पण ते पण कोण दाद घेत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. फार भीषण अवस्था आहे. जाऊया पुढे. आता प्यायला नेलं पाणी देईल मी त्या डबऱ्यातलं पाणी घ्यायचं आणि तेच प्यायला प्यायला पाणी पिते पाणी ती पाणी पिते बघ त्या डबऱ्यातलं पाणी पितो आम्ही. आता कसं गटार वगैरे काढायला लोक नाहीच आहेत जास्त. कामगार कमी आहे म्हणतात हे गटर स्वच्छ होत नाही तिथपर्यंत सगळे गटर म्हणजे असे फुलंच असतात काय तेव्हा महिन्या 15 दिवसात एकदा येतात. हे आम्हाला स्वच्छता पाहिजे बघा, हे सगळं घाण असे मच्छर बिच्छर चावायचं हे करायचं आम्हाला सारखं काय तर मुलं आजारी हे आजारी. किती वर्ष आहे आता बघा हे देऊन झालं आम्हाला 14 वर्ष ताब्यात. आता जर असे परवा केल्या तरी पण याच्यात स्वच्छतेला येत नाहीत. म्हणजे रोज नाही इकडे कोण? रोज येत नाहीत स्वच्छते. 15 दिवसात वगैरे 15 दिवसात एकदा पाणी वगैरे आहे व्यवस्थित? पाणी येते. पाणी म्हणजे आता ते पाणी जे आता परवा 7-8 महिने जोडलं की नाही तसं पाण्याची सोय आहे. म्हणजे गेल्या काही दिवसापासून पाणी आहे. पाण्याचा प्रॉब्लेम सुटलेला आहे. बर. पण एवढंच की स्वच्छतेला माणूस गटर बिटर काढायला यायला पाहिजे. हा ते येत नाही. आणि हे लाईटीचं म्हणा समजा हे रस्त्याचं हे व्हायला पाहिजे. आणि हे तर रस्ता बेलाचा काय जाताना इतका हे आहे की सर्कस माणसानं करावी असं आहे. जाताच येत नाही असं गाडी हे आहे मधला रस्ता. किती वर्ष आहे? जवळजवळ किती वर्ष झाल्यात 20 वर्ष व्हायला आलेत. लोकांनी रस्ता करायला नाही मधल्यामध्ये म्हणून ठेवलेला येऊ माणसं आम्ही जायचं याचं कसं जागा वयस्कर माणसांनी दगडातनं चालता सुद्धा येत नाही. इथं आमच्या गटार इथं छावणीवर छावणी घालून देत नाही. गटर काढायला कोण येत नाही, लोटायला येत नाही, पाणी चांगलं येत नाही आमच्या इकडं. आणि लय काय त्रास आहे तर रस्ता नाही चांगला आमच्या इकडचं रस्ता करून देत नाही. मला सांगा किती दिवस झाले ही स्थिती आहे? हे तर सगळं झालं 10 वर्ष झालं. 10 वर्षाला असंच आहे? असंच आहे. 10 वर्षपूर्वी रस्ता त्यांनी केलेला त्याच्यामुळे काय केलंच नाही, त्याच्यानंतर काय केलेलं नाही केलेलं. मला सांगा आता नगरपालिकेला तुम्ही कर भरताय पण तुम्हाला सुविधा मिळत नाही मिळत, अजिबात नाही मिळत. किती वर्ष झाले या समस्या? आता 10 वर्ष झालं. 10 वर्ष हे असं सुरू आहे? असं सुरू आहे. त्या आजी म्हणाल्या की इथल्या गटरामध्ये किडा असतात. शिट्टी किड वर येतात, पाण्यात येतात शिट्टी किड. भरताना पाण्यात सगळं शिट्टी किड घरात पाण्यात पण होय चावीत पाण्यात पण येते. आणि गटरचं पाणी मिक्स आहे चावीत. ड्रेनेजचं फुटलंय, ड्रेनेजचं फुटतात इकडचं. कोण इथं लक्ष देत नाही. आमच्या गल्लीला कोण येत नाही जास्त इथं लक्ष द्यायला. लोटाला पण कोण येत नाही, गटर काढायला पण येत नाही आणि पाणी पण येत नाही. इथंच नाही आणि खड्ड्याला पाणी भरायला लागतंय. खड्ड्यात भरायला ते तरी स्वच्छ आहे का? म्हणून आम्ही बघा ते पण स्वच्छ आहे काय ते पण घाण आहे. रस्त्याला कोण बघत नाही, लोटायला बाई नाही, काय नाही आहे गल्लीला. कोण बघत पण नाही. किती दिवस झालं सुरू? आता 10 वर्ष झालं असंच आहे. मग तुम्ही असंच सण करा? असंच आम्ही सण करतोय. न्यूजला दिले सगळं केलं, कोण येत नाही कोण बघत नाही. बरं, आता निवडणुका तोंडावर आहेत मग तसा पर्याय कोण बघणार आहे का तुम्ही? तसा कोण चांगला उमेदवार? तसं तर कोण नाही. येऊन जाऊन बघतात आणि करतायत असं सांगतात, कोणी येतच नाही. म्हणजे आम्ही करणार असं म्हणतात, कोणी येतच नाही असं आहे. समस्या म्हणजे समस्या आहेत इथं 90 ते 95, 95 ते 2000 त्यावेळी जी स्थिती होती त्याच्यानंतर ती स्थिती एवढी बिकट झाली की जी आलेली ना तिने कधी बघितलंच नाही आता नगरकडे. एवढीच म्हणजे एवढं परिस्थिती बेकार आहे आणि गुन्हेगारचं प्रमाण तर एवढं वाढलेलं आहे की बोलायचं कारण जे येणार निवडून ते आपले फक्त गुन्हेगारचं स्थळ कसं म्हणजे आपलं स्ट्रॉंग करता येईल ह्याच्या पलीकडे कुठलं पण काही ते काम होत नाही. एवढी परिस्थिती बेकार आहे साहेब. तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही जाऊन बघा की इथं एवढं मोठी गुंड इथं ह्या इलेक्शनमध्ये जे जिंकून एवढं पैदा झाले ना तर काय बोलण्याचं पलीकडचे काम आहे. तर आता आमची अशी मागणी आहे की ह्या टायमाला जे नगरसेवक यावा
जे 90 ते 95, 95 ते 2000 काळ होता त्यामधलाच माणूस यावा असं माझी अपेक्षा आहे. ओके. ओके. मला सांगा इथं चालत येईन म्हणलं तर रस्ता नाही, पिन म्हणलं तर स्वच्छ पाणी नाही, डबरा आहे. किती दिवस ही स्थिती आहे? आता साहेब परिस्थिती कशी आहे, आता इलेक्शन लागून 10 वर्ष झाली, हां बरोबर आहे. प्रशासक होतं, प्रशासकाला या समस्या काही कळणार नाहीत. जो पण लोकप्रतिनिधी येत नाही तो पण प्रशासकाला यातलं काही कळणार नाही. जेव्हा लोकप्रतिनिधी तिथे जाऊन सांगाल आमच्या समस्या, तेव्हा त्या समस्या सॉल्व्ह होणार आहेत. आणि या सॉल्व्ह कधी होणार माहिती काय, जेव्हा चांगल्या मसूल निवडून दिल्यानंतर ते समस्या सॉल्व्ह होणार. गुन्हेगार जर दिले निवडून तरी कधी सॉल्व्ह होणार नाही. मग चांगला माणूस एखादा तुम्ही विचार करून ठेवलाय काय किंवा काय? आता चांगला माणूस म्हणजे विषय असा आहे की आत्ता जी परिस्थिती आहे आता भागातली, आता आम्ही हे सगळं कंटाळून आता आम्ही निर्णय घेतला सगळ्यांनी या दोन लोकांनी की शिवाजी टवरीची जी मिसेस आहे त्यांना उभा करून त्यांना पाठिंबा जवळजवळ बऱ्याचशाच लोकांनी या दोनच्या त्यांनी दिलेला आहे आणि त्यांना तिकीटची पण मागणी चाललेली आहे. त्याच्यामुळे जर ते आले तर शांतता निर्माण होईल असं मला वाटतंय. ओके. म्हणजे तुम्हाला एक चांगला पर्याय वाटतो? ते चांगलाच पर्याय म्हणजे 90 ते 95, 95 दोन काळ होता ना, ही तर गुन्हेगारीच जास्त नव्हती. त्याच्यानंतर जी झाली ना ही तर मर्डर पण केसेस एवढं झालं की या लोकांनी एवढा माज आला या लोकांनी निवडून येऊन. या दोन लोकांच्या जीवावर समाजाच्या जीवावर निवडून यायचं आणि समाजाला बघायचं नाही आणि कुठल्या भागात बघायचं नाही, कधी फिरायचं नाही, फक्त आपलं स्वतःचं घर बघायचं, रात्रीचं बाहेर पडायचं, ते दुसऱ्या दिवशी घरात यायचं. आणि आम्ही गेलो विचारलं की नाही बाहेर गेलेत. हे 10 वर्ष आम्ही हेच ऐकत आलो इथं. त्यामुळे आता आम्ही निर्णय पक्का घेतला या टायमाला की या टायमाचे 95 तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे 90 ते 95, 95 ते 2000 तो जो काळ होता तो आम्हाला बऱ्यापैकी काळ वाटला आणि तोच काळ आता आम्ही परत आणण्याचं तयारी सुरू केलेली आहे. ओके. म्हणजे इथं काय आहे, इथं समोरच्या गटरी जे आहेत महानगरपालिकेची माणसं लवकर कामं करत नाही. त्यांना धाडांसाठी त्यांना बोलतो की आमच्या माणसं कमी आहे, ते कमी आहे असे आहेत. आता निवडणुकी आल्या की माणसं इथं फारच म्हणजे नेते लोक इथं गोळा होत्या, मग त्याला मला कामं होतं. काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम झालं आहे ते निम्म्यात थांबलेलं आहे. हे आपल्या समस्या पाणी म्हणजे काही क्लिअर आहे तर टायमात म्हणजे असं वेळेत नाही. एवढेच. ओके. कारपोरेशनची माणसं काम म्हणजे काहीच करत नाही. मला काही ठिकाणी ऐकायला मिळालं की इथल्या म्हणजे प्रॉपर्टी आहे त्या नावावर होत नाही, अजून झालेल्या नाही. ती झोपडपट्टी ह्या कार्ड आहेत ती पण काढून घेतलेली आहे. कार्ड आहे ती पण काढून. हां, झोपडपट्टी कार्ड आपली घेतलेली आहेत ती पण महानगरपालिकेने काढून तुमचं प्रॉपर्टी कार्ड देतो म्हणून सांगून की आपल्याकडे कार्ड पण घेतलेली आहे तर ती पण आपण दिलेली नाही. जवळजवळ बरेच वर्ष झाली, जवळजवळ 20-22 वर्ष झाली आहेत. आता ह्या तुमच्या समस्या घेऊन तुम्ही नगरपालिका कधी गेलं नाही का किंवा काय नाही? आम्हाला तिने देतो म्हणतात की अजून देणार झाले. काही काही लोक असे म्हणतात की म्हणजे ते हे उमेदवार म्हणतात की अशी की बाबा ही आपली सोसायटी ब्लॅकलिस्टमध्ये पडल्या, कर्ज काढलेले आहेत, मग ती कर्ज घेतलीच तुम्ही काय आहे हे काय निवादा नाही जायला. म्हणजे प्रॉपर्टी एकाची पैसे उचलले दुसऱ्यानं आणि भोगतोय तिसरा. हा, हे असं झालेलं आहे. आता याच्यापूर्वी पूर्णी सोसायटी होती आपली, आता पूर्णी साहेब तर वाढलेले आहेत. हे जे पेपर कुणाकडे काय आहे काय नाही हे कुणालाच माहिती नाही. वेगवेगळ्या एखादा माणूस होतोय. आता आपल्या गल्लीचे बाजीनगरचे मुलगा होते म्हणते आता सोसायटी चेअरमन मी आहे, हे आहे ते आहे, अशा समस्या आहे तिथं. म्हणजे सगळे राम भरोसे आहे. काय 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 नाही कुणाला तर शेवटी हेच चालणार म्हणजे अशाच संपल्या. आपण पाहिलं ज्या ज्या माणसांशी आपण बोलतोय म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यात आशेचा किरण एखादा असतो. इथं समस्या एवढ्या भोगल्यात की आता हे होणारच नाही, इथले मतदार हे होणारच नाही या निराशेकडे चाललेत. नव्या ठिकाणी नव्या अपडेट्सला भेटूया. थांबतो इथंच. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.